नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। पञ्चमभागस्य त्रयोविंशतिः कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। आग्रा शहराला यक्षनगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते। शहराबाहेर जिकडे पाहावे तिकडे खास समारंभासाठी आलेल्या सरदारांच्या छावण्या पसरल्या होत्या। औरंगजेब साध्या राणीचा होता, तरी या समारंभाच्या ऐश्वर्यात यत्किंचितही उणीव पडू नये यासाठी तो खबरदारी घेत होता। आजवर झाला नाही असा भव्य समारंभ करण्याचे त्याने ठरवले। या हेतूमागे मोठे राजकारण होते। शहाजहान नुकताच मेला होता। कायदेशीरपणे आता औरंगजेब सिंहासनावर बसणार होता। हे राज्य मिळवण्यासाठी जो खटाटोप करावा लागला त्यात औरंगजेबाला पुष्कळ दुष्कीर्ती सहन करावी लागली। बापाला कैदेत टाकल्याने जुने सरदार नाखुश बनले होते। भावांची बंडे सोडून त्यांना देहांत शासन देऊन औरंगजेब तख्तावर आला होता। ज्यांनी या बंडखोर भावांना साथ दिली त्यांनाही औरंगजेबाने शासन केले होते। राज्यावर बसण्यासाठी उतावीळ असलेल्या औरंगजेबाला कैदेतल्या बापाच्या मृत्यूची वाट पाहत बसणे असह्य होऊन त्याने विषप्रयोगाने बापाचा अंत केला होता। या सर्व गोष्टीची वदंता दरबारात पसरली होती। ही दुष्कीर्ती पुसून जावी या 50व्या वाढदिवसाच्या सिंहासनारोहणाच्या प्रसंगी सर्व सरदारांना खुश करावे या हेतूने हा भव्य दरबार औरंगजेबाने योजिला होता। त्यासाठी दिल्लीचे जगद्विख्यात तख्ते ताऊस म्हणजेच मयूर सिंहासन त्याने आग्र्याला आणवून घेतले होते। याच दिवाण-ई आमच्या दरबारात शिवाजीची भेट घेण्याचे त्याने ठरवले होते। त्यामुळे आपोआप शिवाजीला बादशहाचे सामर्थ्य कळणार होते, आपली स्वतःची लायकी समजणार होती। शिवाजीराजांना सामोरे जाण्यासाठी औरंगजेबाने कुमार रामसिंग आणि मुखलिस खान याची नेमणूक केली होती। ज्या दिवशी राजे आग्र्याजवळ येऊन पोहोचले त्याच दिवशी रामसिंगाचा हफ्त चौकीचा दिवस आला। आठवड्यातून एक दिवस खुद्द बादशहांच्या निवासस्थानावर पहारा करण्याचा तो दिवस। त्यामुळे रामसिंग अडकून पडला। नाईलाजाने त्याने गिरीधरलालला राजांच्या स्वागतास सामोरे पाठवले। दरबारच्या गडबडीत गुंतलेल्या औरंगजेबाच्याही ते ध्यानी आले नाही। गिरधरलालने राजे सराईवर आल्याची वर्दी दिली, पण रामसिंगाला हलता येत नव्हते। दुसऱ्या दिवशी दरबार होणार होता। रामसिंगाने गिरीधरलालला राजांची समजूत काढून सकाळी दरबाराकडे आणायला सांगितले। शाही पहाऱ्याच्या कामात सुटका होताच आपण राजांना सामोरे येत असल्याचे कळविले। गिरधरलाल राजांना आणण्यासाठी सराईवर गेला। सकाळी गिरधरलाल राजांना आणण्यासाठी गेला। नुसत्या गिरधरलालला पाहून राजांना संताप आला। गिरधरलालने सर्व परिस्थिती सांगितली, विनवणी केली। राजासाहेब, दरबाराची धामधूम चालू आहे, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही। कुमार रामसिंग कामात गुंतलीत, दरबार सुरू होण्याची वेळ झाली आहे। मनात विकल्पना आणता आपण चलावं। कुमार कदाचित आपणास वाटेतच भेटतील। राजांनी संताप आवरला। दक्षिणेतून आपण इथवर आलो, एवढ्याच्या गोष्टीने सारे बिघडविण्यात अर्थ नाही हे त्यांनी जाणले। सूर्य चांगलाच वर आला होता, उष्मा जाणवू लागला होता। राजांनी नजराण्याचे साहित्य बरोबर घेतले। संभाजीला बरोबर घेऊन राजे आपल्या इतमामासह घोड्यावरून निघाले। गिरधरलाल मार्ग दाखवित होता। आपल्या ऐश्वर्यासह जाणाऱ्या ह्या मराठा राजाकडे सारे कौतुकाने पाहत होते। दैव वेगळे असले की केलेल्या साध्या गोष्टींना देखील वेगळा अर्थ प्राप्त होतो। धरलेले मार्गही चुकतात। शिवाजी राजांना आणण्यासाठी गिरधरलालला पाठविताना त्यांनी कोणत्या रस्त्याने यायचे हे सांगायला रामसिंग विसरला। पहाऱ्यावरून सुटका होताच रामसिंग व मुखलिस खान फिरोजा बागेवरून राजांच्याकडे येत होते आणि त्याचवेळी गिरधरलाल मुंशी दहार आरा बागेवरून राजांना घेऊन जात होता। जेव्हा कुमार रामसिंगाला कळले की शिवाजी दहार आरा बागेवरून जात आहे, तेव्हा त्याने आपले सेवक डुंगरमल चौधरी व रामदास राजपूत यांना राजांना फिरोजा बागेच्या रस्त्यावरून आणण्यास पिटाळले। त्या दोघांनी पुढे जाऊन राजांची वाट बदलली। राजांना बाजारपेठेतून कुंवरच्या तळाकडे आणले आणि नूरगंज बेगापाशी त्यांची गाठ पडली। राजांचे शेजारी कुंवरसिंग होता। त्याने रामसिंगाची ओळख करून दिली। रामसिंगालाही शिवाजीचा परिचय करून दिला। आकाशात ऊन तळपत होते आणि आग्र्याच्या भर बाजारात या दोघांची भेट होत होती। दोघेही घोड्यावर स्वार होते। रामसिंगाने आपला घोडा नजीक आणला आणि घोड्यावरूनच त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले। राजे तसेच मुखलिस खानाला भेटले। राजांच्या बरोबरचा लवाजमा पाहून रामसिंग म्हणाला, राजासाहेब,
पुढे भीड फार आहे. माझ्या तळाशेजारीच आपला तळ उभा आहे. हत्ती तळावर जाऊ देत. दरबारची वेळ झाली आहे. उशीर करून चालायचं नाही. राजांनी मान्यता दिली. कुमार रामसिंग मुखलिस खान यांच्यासह राजे जात होते. तांबड्या फत्तरांनी नक्षीदार चबुत्र्यांनी सजलेली लाल किल्ल्याची इमारत मोगली ऐश्वर्याची साक्ष देत होती. रामसिंगासह शिवाजी राजांनी किल्ल्यात प्रवेश केला. खास कपडे केलेले शस्त्रधारी पहारेकरी आपल्या जागरूक नजरेने प्रत्येक येणाऱ्या इसमावर लक्ष ठेवित होते. प्रवेशद्वाराच्या अधिकाऱ्याने रामसिंगाची खातरजमा करून घेताच राजे लाल किल्ल्यात प्रवेश करते झाले. राजे पायऱ्या चढून वर गेले. आजूबाजूला नजर टाकण्याची उसंत राजांना नव्हती. राजे जात असता नगाऱ्याचा आवाज घुमला आणि रामसिंगाने भरभर चालण्याची विनंती राजांना केली. दिवाण ई आमच्या समोरील उद्यानात नानाविध तऱ्हेच्या वेशात उभे राहिलेले सरदारांचे घोळके पाहताच रामसिंगाने दिवाण ई आमचा खास दरबार संपल्याचे ओळखले. ज्या दरबारी हजर राहण्यासाठी मिर्झा राजांनी राजांना पाठवले होते, एवढ्या लांबचा प्रवास घडविला होता, तो दरबार संपला होता. दिवाण ई आमचा दरबार संपवून औरंगजेब आपल्या सल्लागृहात म्हणजेच दिवाण ई खासमध्ये गेला होता. रामसिंगाने शिवाजी राजे आल्याची वर्दी वजीर जाफर खानला कळविली. शिवाजी आल्याचे कळताच औरंगजेबाने असद खान बक्षीला राजांना भेटीसाठी पुढे घेऊन येण्यास सांगितले. राजे संभाजी राजांच्यासह बादशहाच्या बोलवण्याची वाट पाहत उभे होते. असद खानाने रामसिंगाला बादशहांची आज्ञा सांगितली आणि रामसिंग राजांच्यासह दिवाण ई खासमध्ये गेला. प्रखर उन्हातून गेल्यामुळे दिवाण ई खासमध्ये प्रवेश करताच तिथल्या मंद प्रकाशामुळे क्षणभर राजे दाराशीच थांबले. आतले दृश्य नजरेत आले. दिवाण ई खासच्या प्रशस्त महालात औरंगजेब भरजरी बैठकीवर बसला होता. बाहेरचा उष्मा भासू नये म्हणून दिवाण ई खासच्या चारी बाजूंच्या कमानींवर वाळ्याचे पडदे सोडले होते. त्यांवर सतत बाहेरून गार पाण्याचा शिडकावा होत असल्याने महालात वाळ्याचा सुखविणारा सुगंध दरवळत होता. औरंगजेबामागे सशस्त्र रक्षक उभे होते. 2 दासी वारा ढाळीत होत्या. बसल्या जागेवरून औरंगजेब नजर फिरवित होता. दरबारात अगदी निवडक बादशहांच्या खास मर्जीतले लोक हजर होते. वजीर जाफर खान जसा त्यात होता तसाच औरंगजेबाचा नातलग म्हणून जसवंत सिंगही हात बांधून नजर जमिनीवर खिळून उभा होता. औरंगजेबाच्या अंगावर अत्यंत भारी हिरवी फुले व जरीचे बुंदके काढलेले मलमली अंगरखा होता. कमरेच्या श्वेत कमरबंदावर रेशमी जरी काम केलेले होते. मस्तकावरचा किमॉश सोनेरी जरामुळे झगमगत होता. किमॉशच्या मस्तकपट्टीवर अत्यंत तेजस्वी असे मोठे हिरे लखलखत होते. गळ्यात टपोऱ्या मोत्यांचे सर रुळत होते. ज्याच्या साधेपणाची ख्याती राजांनी ऐकली होती, ते साधेपण निरखित राजे उभे असता जाफर खान सामोरा आला. राजे त्याच्या पाठोपाठ पुढे सरकले. औरंगजेब शिवाजी राजांना निरखित होता. किंचित ठेंगणी पण आपल्या पुरुषी सौंदर्याने भारून टाकणारी राजांची मूर्ती जवळ येत असताना औरंगजेब पाहत होता. राजे औरंगजेबासमोर उभे राहिले. मागून आलेल्या सेवकाने नजर पुढे केली. राजांनी 1000 मोहरा, 2000 रुपये नजर व 5000 रुपये निसार दिली. राजे थोडे मागे सरले. संभाजी राजे पुढे सरले. त्यांनी 500 मोहरा व 1000 रुपये नजर दिले. 2000 रुपये निसार दिली. दोघांनी शाही रिवाजाचे मुजरे केले. राजे उभे होते, पण औरंगजेब काही बोलला नाही. दिवाण ई आमच्या दरबाराने थकलेला औरंगजेब गिरदीवर रेलून राजांकडे पाहत होता. राजांना अवघडल्यासारखे झाले. वजीराने राजांना खुणावले आणि जसवंत सिंगाच्या पाठीमागे राजांना उभे केले. शेजारी संभाजी रामसिंग उभे राहिले. राजांचा संताप वाढत होता. त्याला पायबंद घालण्याचा राजे प्रयत्न करीत होते. सर्वांना विडे दिले. राजांना विडा मिळाला, पण खिलत मात्र 5 शहाजादे जाफर खान व जसवंत सिंग यांनाच मिळाली. मिर्झा राजांच्या भेटीपासून राजांचे अपमान होत होते. त्या सर्व अपमानांचा हा कळस होता. सुभेदारी राहिली बाजूला, पण साधी खिलतही मिळू नये. दरबारी बोलावले ते याच अपमानासाठी. जसवंत सिंगाला खिलत मिळते, त्याचा सन्मान होतो. कशाबद्दल? राजे दिलगीर झाले. उभ्या जागी त्यांच्या अंगाला कापरा सुटला. डोळे लाल होऊन अश्रूंनी भरले. राजांनी विचारले, रामसिंग माझ्यासमोर कोण उभा आहे? केवढा मोठा आवाज! बादशहा असता उभं राहायचं ते नजर दर कदम जमिनीला खिळवून. बोलायचं झालं तर बादशहांच्या अनुज्ञेनं आणि तेही नजर वर न करता.
तोंडाला रुमाल लावून. आणि हे मोकळे शब्द आले कोठून? रामसिंग कुजबुजला. राजा जसवंत सिंग. नाव ऐकताच वीज कडाडली. हां जसवंत सिंग, ज्यानं माझ्या सैन्याकडून मार खाल्ला, माझ्या सैन्यानं ज्याची पाठच पाहिली, त्याच्या मागे मी उभा. रामसिंग घाबरला. हाताने तो राजांना शांत राहण्यास खुणावित होता, ज्याने राजांचा राग आणखीन भडकला. हम बर्दाश्त नहीं कर सकते. रामसिंगने राजांचा हात धरला. तो झिडकारीत राजे ओरडले. कभी नहीं. राजांनी सरळ औरंगजेबाकडे पाठ फिरवली आणि राजे तडक दिवाण-ई खासच्या बाहेर गेले. पाठोपाठ संभाजीराजे धावले. सारा दरबार स्तिमित झाला. रामसिंग बादशहाला मुजरा करून पाठ न दाखविता बाहेर गेला. राजांना बाहेरच्या फरशीवर उभे राहणे अशक्य होऊन बसले होते. त्यांनी आपले मस्तक दोन्ही हातांनी धरले होते. डोळ्यात अंगार पेटला होता. रामसिंग धावला. तो म्हणाला, राजा साब. राजे डावा हात उंचावत ओरडले, काही सांगू नको कुंवर. याचसाठी मला बोलावून घेतलं. मला माहीत आहे, हवं तर माझं शिर उडवा, पण मी परत बादशहांच्या समोर जाणार नाही. सारे शब्द औरंगजेब ऐकत होता. औरंगजेबाने मुल्तफित खान, अकील खान, मुखलिस खान यांना आज्ञा केली. शिवाजीला शांत करा, त्याला खिलत देऊन घेऊन या. तिघे गडबडीने बाहेर गेले. राजांना त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने राजे जास्तच भडकले. खिलत? कोण पर्वा करतो त्या खिलतीची? जसवंत सिंगामागे मला उभं केलं जातं का? मी काय केलं होतं म्हणून माझा हा अपमान? माझा मुलगा बादशहाचा नोकर होता, 6,000 होता. त्याला कुठंही उभा करायचा होता. मी तुमच्या बादशहांचा नोकर नव्हतो. राजासाहेब, मुखलिस खान बोलण्याचा प्रयत्न करीत होता. तुमचा बादशहा माझा खून करू शकतो. मी त्याची चाकरी कदापिही करणार नाही. अशक्य. नाईलाजाने सारे माघारी फिरले. त्यांनी बादशहाला सर्व सांगितले. रामसिंग म्हणाला, अलीजाह, ही आग्र्याची हवा राजांना मानवली नाही. त्यांना माफी असावी. हम राजा का दर्दे दिल जान सकते है. औरंगजेब म्हणाला. रामसिंग, तू शिवाजीला घेऊन जा. माझं खास गुलाब पाणी त्याच्यासाठी वापर. त्याला शांत कर. तो शांत झाला की मग बोलू. जातो. रामसिंग राजांसह आपल्या मुक्कामावर आला. रामसिंगाच्या डेऱ्यात राजांना बैठकीवर बसवले गेले. राजांच्या अंगाचा कापरा अद्याप कमी झाला नव्हता. रामसिंगही बेचैन होता. मिर्झा राजांनी राजांची सारी जबाबदारी रामसिंगावर सोपवली होती. राजांच्या वर्तनाचे काय परिणाम होणार हेही रामसिंगाला कळत नव्हते. तो घाबरून गेला होता. तो म्हणाला, राजासाहेब, तुम्ही असं वागायला नको होतं. राजांची जळजळीत नजर रामसिंगावर खेळली. राजे म्हणाले, माझ्यापेक्षा बादशहांना का सांगत नाही? माणसानं किती सोसावं यालाही मर्यादा असतात. माझी लायकी सांगायला मोगल दरबारी अनेक हजर आहेत. कुणी खिलती हरवल्या आहेत, कुणी बोटं. पण राजासाहेब, याचा नतीजा, परिणामाची काळजी राजपूत केव्हापासून करू लागले? गैरसमज होतोय हा. रामसिंग म्हणाला. गैरसमज? राजे उद्गारले. हा गैरसमज. साधे रिवाज दरबाराला पाळता येत नाहीत. आम्ही येणार हे माहीत असून सामोरा कोण येतो? तुमचा कारकून. जाणून बुजून आम्हाला पंचहजारीत उभं केलं जातं. आमच्या देखत खिलत वाटली जाते आणि आम्ही वगळले जातो. हे सारं दिसतं आणि वर आमचाच गैरसमज. रामसिंग निश्चल आवाजात म्हणाला, हा गैरसमज. मी अगदी खरं सांगतो राजासाहेब, चूक असलीच तर ती आपल्या दैवाची आहे. बादशहांनी तुमच्या स्वागताची सारी जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. पण मी पहाऱ्यावर अडकलो. दरबारच्या गर्दीत बादशहांच्या ते ध्यानी आलं नाही आणि मीही त्यांना भेटू शकलो नाही. सकाळी निघालो तो आपली चुकामुक झाली. आपल्याला गाठण्यात वेळ गेला. कुणास माहीत, दिवाण-ई आमच्या दरबारात आपली भेट झाली असती तर बादशहांची काय कृपा झाली असती. बादशहा दरबारी तुमची इंतजारी करीत होते. तुम्ही हजर राहिला नाही. त्याचा गैरसमज बादशहांनी का करून घेऊ नये? पण त्यांनी गैरसमज करून घेतला नाही. तुम्ही आल्याचं कळताच बादशहांनी तुम्हाला भेटीला बोलवलं. तुमची नजर निसार स्वीकारली आणि त्याबद्दल असा अपमान केला. कसला अपमान? रामसिंग कडवटपणे म्हणाला. माहीत आहे. खुद्द मिर्झा राजे दरबारी त्याच जागी उभे राहतात. तिथंच तुम्ही होता. रामसिंग, एक विसरता. राजे बोलले. तुमचे वालिदे औरंगजेबाचे नोकर आहेत. मी तह झालेला तरी स्वतंत्र राजा आहे. औरंगजेबाने राजा किताब देऊन मी राजा झालो नाही. त्याआधीच राजेपण मला चिकटलं आहे. राजे उठले. रामसिंगाच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, रामसिंग, ते तुम्हाला कळायचं नाही. तुम्ही काळजी करू नका. जे घडेल त्याला मी आनंदानं तयार आहे.
मी पण विचार करीन. रामसिंगाच्या तळानजीकच राजांच्यासाठी उभारलेल्या तळावर राजे आले. निरोप घेऊन रामसिंग परत गेला. राजे आपल्या डेऱ्यात गेले. निराजी पंत, सोनदेव, फर्जन ही सारी मंडळी ते वर्तमान ऐकून चिंतेत पडली होती. बाहेर काळोख पसरत होता. अधुना पंचमभागस्य चतुर्विंशतिः कथा एषा. एवढ्या मोठ्या उत्साहाने संपूर्णपणे विचार करून भरविलेल्या 50व्या वाढदिवसाचे सिंहासनारोहण यथासांग पार पडले होते. औरंगजेबाला जे हवे होते ते सारे मिळाले होते. पण दिवाणी खासच्या बैठकीतील एका शिवाजीच्या प्रसंगाने साऱ्याला गालबोट लावले होते. साऱ्या दरबारात ती बातमी पसरली होती. एक हिंदू राजा येतो आणि बादशहाचा अपमान त्याच्या तोंडावर करून निघून जातो. यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. आग्र्यात गोळा झालेल्या सरदारात त्याबद्दल कुजबूज चालू होती. रात्री जेवण करून औरंगजेब आपल्या शयनगृहात बसला होता. अंगात एक मलमली कुडता आणि विजार त्याने घातली होती. पांढऱ्या शुभ्र आवरणाने सजलेल्या साध्या बैठकीवर तो बसला होता. उजव्या हातात त्याची जपाची माळ होती. शयनगृहात खास गोटातील बेगम साहेबा, जहाआरा, जाफर खान, राजा जसवंत सिंग उभे होते. औरंगजेबाच्या चेहऱ्यावर शांत स्मित होते. ओठांच्या कडांवरून खाली झुकलेल्या आपल्या मिशांवरून डाव्या हाताची बोटे तो फिरवित होता. जपाच्या माळेतला एक एक मणी पुढे सरकत होता. जाफर खान म्हणाला, आली जाह. दरबारी साधी जुबा उघडली तरी कडई सजा होते आणि हा काफर दरबारी सरळ सरळ बेइज्जत करतो, पाठ फिरवतो. त्याला क्षमा असं चालू दिलं तर दरबारचा बोज राहायचा नाही. पुष्कळ भूमी असे येतील आणि सरळ सरळ बेमुरवतपणे वागून जातील. साऱ्या मानकऱ्यात हेच बोललं जातंय. काफरांचं बेवर्तन असं सहन केलं तर इस्लाम टिकणार नाही. सारे तसेच वागतील, मग राज्य चालायचं कसं? अन्नदाता वजीर म्हणाला, ते एकदम दुरुस्त आहे. जसवंत सिंगाने पाठिंबा दिला. अर्थात याचा निर्णय सर्वस्वी अलीजहानच्या हाती आहे. त्यांनी कोणाला क्षमा करावी आणि कोणाला शिक्षा करावी हे कोण सांगणार? पण यानं अलीजहानचं नमक खाल्लं आहे. त्याला हे सहन करणं कठीण आहे. औरंगजेब हसला. त्याने विचारले, मग जसवंत सिंग, तुझा काय सल्ला आहे? अन्नदाता, शिवाजीला शिक्षा झाली पाहिजे. हां, हम समजते है. औरंगजेबाने मान डोलावली. त्याची नजर जहाआरावर खेळली. हास्य कायम होते. आपली दाढी कुरवाळीत औरंगजेबाने विचारले, आणि बेगम साहेब, तुमचं मत नाही सांगितलं? ते काय सांगायला हवं? खुदावंत सारं जाणतात. ज्यानं आपली सुरत लुटली, शास्ताखानाची बोटं तोडली, एवढंच नव्हे तर खुद्द भर दरबारी आपली मुरवट ठेवली नाही, त्याची गय कसली? शांतपणे जपाची माळ ओढीत काही क्षण औरंगजेब बसला. सर्व भारताचे राजकारण धूर्तपणे पाहणाऱ्या आलमगीरला वैयक्तिक अहंता फार नव्हत्या. तो आपल्या दैवी जबाबदारीचा वारस होता. खुळ्या रागचिडीला तो मनातून हसत होता. त्याच्या नजरेसमोर होता मिर्झा राजा जयसिंग. काबूलपासून आसामपर्यंत व काश्मीरपासून दक्षिणेपर्यंत त्याच्यासाठी फिरणारा इमानी मिर्झा राजा. त्याचाच विचार औरंगजेब करीत होता. सारे निस्तब्ध विचारमग्न आलमगीरकडे पाहत होते. भानावर येऊन औरंगजेबाने नजर उंचावली. तो म्हणाला, सारं होऊन जाईल. मान मरातबाबरोबर अल्लानं आणखीन एक छोटीशी गोष्ट माणसाला दिली, त्यामुळं सारी दुनिया जगते, माहीत आहे? जहाआराने नकारार्थी मान हलवली. त्या नाजूक देणगीचं नाव आहे नींद. ती आमच्या डोळ्यांसमोर तरसते आहे. तुम्हा सर्वांची ना नसेल तर आम्ही झोपावं म्हणतो. शहेनशहांनी एक सूक्ष्म जांभई दिली. त्यांचे ओठ चिंतन करीत होते. अधुना पंचमभागस्य पंचविंशतिः कथा एषा. 2 दिवसांनी 2 प्रहरी अचानक कुंवर रामसिंग राजांच्याकडे आला. निराजी पंत, त्र्यंबकजी बोलत बसले होते. 2 दिवसात राजांचा राग बराचसा निवळला होता. आपण बादशहाच्या मुलखात आहोत. बादशहाला फार दुखणे इष्ट नाही, हे त्यांच्या ध्यानी आले होते. रामसिंगाच्या सल्ल्याने त्यांनी औरंगजेबाला पत्र लिहिले होते. औरंगजेब कोणती पावले टाकील यावर राजे विचार करीत होते. तोच रामसिंग आल्याची वर्दी आली. राजांनी रामसिंगाचे प्रेमाने स्वागत केले. राजांची प्रसन्न मुद्रा पाहून रामसिंगाला बरे वाटले. राजांनी विचारले, काय म्हणतो तुमचा दरबार? वातावरण अजून तापलेलं आहे. राजाजींच्या विरोधी गटाची मंडळी तुमच्या विरुद्ध बादशहांचे कान भरवीत आहेत. त्यांना भर म्हणून शास्ताखानाची बेगमही त्यांना सामील झाली आहे. त्याचा परिणाम? आलमपणा शांतीचे सागर आहेत. दर्याचा जिगरमधील जलजले कळण्यासाठी दैवी सामर्थ्य पाहिजे.
पण मी त्यांच्या कानांवर घातला आहे. वजीर जाफर खानांनाही मी बोललो आहे, त्यांची एकदा भेट घ्यायला हवी. आम्ही? राजे दचकले. राजासाहेब, जाणून बुजून तुम्ही पहाडाखाली हात घातलात तो सुटेपर्यंत गौर फिकरची जरूरत आहे. आता काही दिवस मानापमान संपूर्णपणे विसरून जावं हा माझा अर्ज आहे. आपल्या जीविताची सारी जबाबदारी माझ्यावर आहे. तिथून मला पार पाडायचं आहे. राजे हसले. ते म्हणाले, कुंवरजी घाबरू नका, आम्ही वचन देतो. तुम्ही सांगाल तसे आम्ही वागू. फक्त दरबारात आम्हाला जायला लावू नका. बहुतेक ती पाळी यायची नाही राजासाहेब. आज मी मुद्दाम लवकर आलो आहे. एक विनंती आहे. कसली? आज थोडं फिरायला जाऊ. आनंदानं निराजी जवळ आली. निराजी, बाळराजे हिरोजीबरोबर इथंच कुठंतरी जवळपास असतील. त्यांना बोलवा, तयार व्हा. राजे कपडे करून आले तोवर संभाजीराजेही आत आले. सारे अश्वारूढ झाले. रामसिंगाबरोबर राजे होते. पाठोपाठ हिरोजी, संभाजी, निराजी ही मंडळी होती. मागून रक्षक दल येत होते. ताजमहलासमोर सारे पायउतार झाले. सूर्याच्या तिरप्या किरणात आपल्या अलौकिक सौंदर्याने तळपणारे ते शिल्प राजे पाहत होते. त्या इमारतीची ख्याती राजांनी खूप ऐकली होती. राजे मंत्रमुग्ध होऊन उद्गारले, वा, सुरेख! आपल्याला ही इमारत आवडेल अशी खात्री होती, म्हणून काल वजीर जाफर खानांच्याकडून खास परवाना काढला. आंधळ्याखेरीज कुणाही माणसाला ही इमारत आवडेल. राजांनी विचारले, पण परवाना का काढलात? त्याखेरीज गाभाऱ्यात जाता येत नाही. बड्या शहांनी आपला सारा जवाहरखाना इथं रिता केला आहे. अशी इमारत दुनियेत नाही. शहाजहान बादशहांनी अर्जुमंद बानूंच्या आठवणी खातर ही यादगार तामीर केली. हिच्यासाठी सारी दौलत खर्ची घातली. 15 वर्ष 20,000 मजूर या कामाला राबत होते. रावळ मकरानाहून संगमरवर आणला जात होता. शहेनशहांच्या मृत्यूनंतर त्यांचंही दफन याच जागी झालं. अलौकिक, सारे म्हणाले. शब्द अपुरे आहेत. नेत्रांचं सार्थक व्हावं अशी सुंदर इमारत आहे. आबासाहेब, आपणही अशी इमारत बांधूया ना? राजांच्या शेजारी उभे असलेले संभाजीराजे म्हणाले. सारे हसले. राजांनी बाळराजांच्याकडे पाहिले. ते मोकळेपणे हसले. बाळराजांच्या पाठीवर हात ठेवीत राजे म्हणाले, बाळराजे, अजून तुम्ही लहान आहात. लक्षात ठेवता आलं तर ठेवा. गादीवर येणारा प्रत्येक सम्राट आपलं भव्य थडगं उभारण्यात आपली निम्मी हयात खर्ची काढीत असतो. आपल्या मागे आपलं नाव राहावं हीच त्यामागे उत्कट इच्छा असते. बाळराजे, माणसानं जगात येऊन असं कार्य करावं की त्याला आपलं नाव राहण्यासाठी थडगं बांधण्याची पाळी येऊ नये. जीवन असं जगावं की उज्ज्वल कीर्तीचा दरवळ सदैव मागे राहावा. नसीहत नेक है, रामसिंग म्हणाला. मग असल्या इमारती असल्यापेक्षा नसलेल्या बरा, हिरोजी बोलून गेला. ते ऐकताच राजे वळले. हिरोजीकडे पाहत म्हणाले, नाही हिरोजी, एकदम अशी नफरत व्यक्त करू नकोस. त्या हेतूनं मी बोललो नाही. ज्या नजरेनं पाहावं तसं दृश्य दिसतं. आम्ही बोललो ते फक्त स्मारकाच्या कल्पनेबद्दल, ताजच्या खूबसूरतीबद्दल नव्हे. सारे स्तब्ध झाले. राजे परत ताजमहाल पाहू लागले. आकाशात उंच चढलेले मनोरे, मधला भव्य घुमट, नक्षीदार चबुतरे. राजे ते दृश्य मनात साठवीत होते. निराजीपंत म्हणाले, या मोगली इमारतींना एक वेगळीच शान आहे, पण मंदिरांचा गोडवा यात नाही. आम्ही सांगितलं ना, ज्या दृष्टीने पाहावं तसं दिसतं. निराजीपंत, काम, क्रोध, मदमत्सरांच्या 4 मनोऱ्यात गुंतलेल्या जीवाचं हे प्रतीक आहे. असं आम्ही सांगितलं तर हाच ताज केवढा वेगळा वाटेल, नाही? निराजीपंत स्तब्ध झाले. राजांनी रामसिंगाला एकदम विचारले, कुंवरजी, या संगमरवरी स्वप्नासाठी पायाचे दगडही संगमरवरीच वापरलेत का? नाही राजासाहेब, पायाचे दगड साध्या फत्तरांचेच आहेत. राजे हसले व पुढे चालू लागले. रामसिंग अदबीने म्हणाला, कुस्ताखी माफ हो. आज्ञा झाली तर. हां कुंवरजी, ते शाही रिवाज इथं पाळू नका. आपल्या वडिलांनी, मिर्झा राजांनी आम्हाला पुत्रवत लेखलं आहे. तसं पाहिलं तर आपलं नातं भावाभावाचं आहे. काय विचारणार होतात? राजासाहेब, अनेकांच्या सोबतीनं मी हा ताज पाहिला, पण हा प्रश्न कोणी केला नव्हता. मी सांगताच आपण का हसला तेही समजलं नाही. राजे एकदम गंभीर झाले. एक दीर्घ निश्वास त्यांच्या मुखातून बाहेर पडला. ताजवर नजर खेळवून ते सांगू लागले, कुंवरजी, हजारो काळे फत्तर जेव्हा स्वतःला पायात गाडून घेतात तेव्हाच त्यावर असं संगमरवरी स्वप्न उभं राहतं.
आपल्या सौंदर्यात झगमगतं. जोवर ही इमारत आहे तोवर आमच्यासारखे अनेक मुसाफिर इथं येतील, याचं सौंदर्य पाहून थक्क होतील, तृप्त होतील. पण या शिल्पाच्या उभारणीसाठी याच्या पायात खर्ची पडलेल्या हजारो फत्तरांचा हिशेब कोणाच्या ध्यानीमनीही येणार नाही. आम्हीही एक स्वप्न उभं करीत आहोत. जगदंबेच्या कृपेनं ते आज न उद्या साकार होईलही. ते जेव्हा घडेल तेव्हा त्याचं कर्तृत्व आमच्या माथी मारलं जाईल. पण ज्यांच्या शहादतीवर स्वराज्य उभं राहिलं, आमच्या शब्दाखातर ज्यांनी स्वराज्याच्या पायी कुर्बानी केली, त्या सर्वांची नावनिशाणी कोण सांगणार? आज ताज पाहत असताना आम्हाला आमच्या मोहिमात कामी आलेल्यांची तीव्रतेनं आठवण होत आहे. राजे भानावर आले. चला कुंवरजी, ताज पाहू. पाय धुवून साऱ्यांनी ताजच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. धुपाचा आणि उदबत्त्यांचा मंद सुगंध साऱ्या वातावरणात भरून राहिला होता. अप्रतिम जाळीच्या संगमरवरी कठड्यांनी कबरीभोवती वेढा दिला होता. एक फकीर कबरीवर मोरपंख्याने वारा ढाळीत होता. अनेक मौल्यवान रत्नांनी जडवलेल्या 2 कबरींवर दृष्टीही ठरत नव्हती. राजांनी नम्रतेने त्या कबरींना हात जोडले. बाळराजांनी त्यांचे अनुकरण केले. ते पाहून रामसिंगाला आश्चर्य वाटले. काल भर दरबारी संतापाने लालेलाल झालेला हाच तो शिवाजी की काय, असा संभ्रम निर्माण झाला. राजांनी ते भाव जाणले. त्यांनी सांगितलं, कुंवरजी, ह्या जीवाला हुस्नची जाणकार नजर होती. त्याला प्रेमाचा अर्थ कळला होता. त्या जीवासमोर नतमस्तक होण्यात संकोच कसला. गाभाऱ्यातून वर जाण्यासाठी राजे चालू लागले. पाठोपाठ हिरोजी, निराजी येत होते. हिरोजीने निराजींना विचारले, केवढी रत्न खर्ची पडलीत नाही? गाभाऱ्यात ते कुजबुजने घुमले. राजांनी मागे पाहिले आणि ते म्हणाले, हिरोजी, युद्ध आणि प्रेम यात खर्चाचा हिशेब नसतो. रामसिंगासह राजे ताजमहालाच्या चौथऱ्यावर आले आणि रामसिंगाने सांगितले, पण राजे, शहेनशाह शहाजहानलाही एकच बेगम नव्हती, अनेक बेगमा त्यांना होत्या. त्या शब्दांबरोबर राजे व्यथित बनले. उचललेले पाऊल अडखळले. नजर घायाळ बनली. शेजारी असलेल्या संभाजीला नजीक ओढीत ताजकडे पाहत राजे बोलले, कुंवरजी, अशी गल्लत करू नका. जीवनात एखादा मनसुबा असा जमून जातो की त्याची सोबत आयुष्यभर सुटत नाही. बेगमांच्या यादीवर प्रेमांचा हिशेब मांडला जात नाही. रामसिंग, तशी गल्लत करू नका. शंकेचं ठिकाण हे नव्हे. माफी असावी. गैरसमजानं बोललो. असले गैरसमज जपायला हवेत. तुमच्या मताप्रमाणे आम्हीही खूप गैरसमज करून घेतलेत ना, तेही विसरून जावे. आमच्या मनात काही नाही. तुम्ही आमच्या भल्याकरताच सांगता. पण आम्हाला आता औरंगजेबाचा एतबार येत नाही. त्याच्या हेतूबद्दल आमचा संशय फिटलेला नाही. नाही राजाजी, अद्याप तसा संशय धरण्याचं काही कारण नाही. शहेनशहांच्या मनात काही नाही. सारं ठीक होईल. माझ्या वडिलांनी शहेनशहांना स्पष्ट कळविलं आहे. तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी राणाजींचं दिल्ली तख्ताचं इमान संपून जी जागा वैर घेईल. आम्हाला ती खात्री आहे. त्याच भरवशावर आम्ही औरंगजेबाला भेटण्याचं धाडस केलं. नाहीतर आम्ही आलो असतो कशाला? ह्याच आलमगीरनं तख्तासाठी भावांच्या कत्तली केल्या. जन्मदात्याला, या ताजच्या निर्मात्याला कैद केलं. त्याच्या मृत्यूची अहोरात्र वाट पाहून इच्छित साध्य करण्यासाठी बापाच्या मालिशाच्या तेलात विष मिसळलं आणि त्याचा परिणाम म्हणून अंगाला भेगा पडून अत्यंत दर्दनाक मौत शहाजहानला स्वीकारावी लागली. मेल्यावर माणसं वैर विसरतात, पण आलमगीर तिथंही मुस्तसना झाला. पुन्हा आठवणींना उजाळा मिळू नये म्हणून एका बेवारशाप्रमाणे शहाजहानला रातोरात किल्ल्यातून हलवून इथं आणून त्यानं त्याचं दफन केलं. साधा दरबारचा दफनविधीही त्या जीवाला मिळाला नाही. आपल्याला हे कसं समजलं? साऱ्या राजधानीला हे माहीत आहे. जाऊ दे, आम्हाला त्याच्याशी कर्तव्य नाही. सांगायचा हेतू एवढाच होता की प्रत्यक्ष रक्ताची बेईमानी करणारे आपले कृपाळू शहेनशाह उद्या आमच्याकडे कोणत्या कृपादृष्टीनं पाहतात याची आमच्या मनात शंका आहे. त्याचा भरवसा कोणी द्यावा? रामसिंगाला उत्तर सुचले नाही. राजांच्यासह तो छावणीवर आला. रामसिंगाला बोलवण्यासाठी आलेला वजीर जाफर खानाचा हे जीव रामसिंगाच्या तळावर वाट पाहत होता. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.